प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा। आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो। भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं, अशा प्रकारची म्हण आपण ऐकलेली असेल की परमेश्वराच्या कार्याला कदाचित विलंब लागू शकतो, उशीर होऊ शकतो, परंतु पूर्णपणे त्याची योजना कधीच अयशस्वी होत नसते किंवा त्या योजनेच्या संदर्भात अंधकार कधीच पसरू शकत नाही। परमेश्वर कधीकधी माणसाच्या मनाची तयारी करण्यासाठी थोडासा वेळ घेत असतो। अगस्तीन ह्यांच्या जीवनामध्ये देखील तसंच काहीतरी सुरू होतं। त्यांना सतत वाटायचं मला बदलायचं आहे, पण आज नाही उद्या। असं करता करता आयुष्याची महत्त्वाची वर्षे निघून गेली आणि मग एक दिवस त्यांना साक्षात्कार झाला। त्या दिव्य साक्षात्काराला डिवाइन इल्युमिनेशन अशा प्रकारचं नाव आहे। त्या साक्षात्कारानंतर अगस्तीन पूर्णपणे बदलून गेले आणि त्यांची जी रखेली होती ती अशीच संध्याकाळच्या वेळेला संधी प्रकाशामध्ये रस्त्यावरून जात होती। तिने अगस्तीनकडे पाहिलं आणि सांगितलं, ए अगस्तीन, इट इज आय। अरे अगस्तीन, मी आहे रे। आणि अगस्तीन तिला म्हणतो, बट इट इज नॉट द सेम आय। म्हणजे आता मी तसाच पूर्वीसारखा राहिलेलो नाही, आता मी बदललेलो आहे। माझ्या जीवनामध्ये कदाचित परिवर्तन होण्यासाठी उशीर झालेला असेल, परंतु बदल मात्र नक्कीच झालेला आहे। त्यानंतर अगस्तीने एक सुंदर असं काव्य लिहिलं, लेट लेट हॅव आय लव्ड यू ओ ब्युटी सो एन्शियंट अँड सो न्यू। हे सर्व समर्थ सनातन आणि सौंदर्यवान परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रेम केलं, पण त्यासाठी खूप उशीर झाला। कधीतरी माणसाच्या लक्षात येत असतं की खूप उशीर झालेला आहे आणि मग त्याच्या मनात दोन विचार येऊ शकतात। एक विचार म्हणजे आता एवढा उशीर झालेलाच आहे तर राहू दे, काय न केलेलं बरं, आता तरी करून काय फायदा आहे। आणि दुसरा विचार असा येऊ शकतो की अरे फारच उशीर झाला, मी खूप वेळ वाया घालवला, आता उरलेला वेळ जो आहे तो मला व्यवस्थितपणे वापरू दे। आणि माणूस लगबगीने कामाला लागतो आणि झटपट बरीचशी कामे उरकू शकतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती कामाचं समाधान झळकू शकतं। आजच्या पहिल्या वचनामध्ये सर्वसाधारणपणे तसंच काहीतरी घडलेलं आहे। 430 वर्षे इस्रायली लोक इजिप्तच्या गुलामगिरीमध्ये खितपत पडलेली होती, परंतु शेवटी तो भाग्याचा दिवस उजाडला। परमेश्वराने आपला सेवक निवडला, मोशेला त्यांच्यामध्ये पाठवलं, मोशेच्या मनाची पुरती तयारी केली आणि मोशे आता लोकांना शिकवण देऊ लागला। त्यांना समजावून सांगू लागला की आता आपल्या गुलामगिरीचा काळ संपलेला आहे, आता आपल्या जीवनामध्ये स्वातंत्र्याचा सूर्य उगवणार आहे। आपल्या जीवनामध्ये फारोच नव्हे तर परमेश्वराचं राज्य येणार आहे आणि त्यासाठी मात्र आपल्याला ह्या गुलामगिरीच्या अवस्थेतून स्वातंत्र्याच्या भूमीमध्ये प्रवेश करण्यासाठी लाल समुद्र ओलांडावा लागणार आहे। अशा प्रकारचा परमेश्वराचा निवडलेला सेवक कसा असतो त्याचं सुंदर असं प्रतिबिंब आजच्या शुभवर्तमानामध्ये पडलेलं आहे। प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी धडपडत होता, परंतु त्या कार्यामध्ये शास्त्री, परुषी, सदुकी, मुख्य याजक आणि इतर बरेच लोक अडथळा घालण्याचा प्रयत्न करत होते, त्याच्याशी संघर्ष करण्याचा प्रयत्न करत होते। मात्र प्रभू येशू ख्रिस्त कुठल्याही प्रकारे माघार न घेता पुढे पुढे चालत होता। म्हणूनच त्याच्याविषयी संत मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये यशया संदेष्टाचे शब्द उच्चारण्यात आलेले आहेत, हा माझा सेवक, ह्याला मी निवडलं आहे, तो मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे, त्याच्यावर मी आपला आत्मा घालणार आहे। हे सगळे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्या दिवशी आणि नंतर रूपांतराच्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत। अजून त्याच्याविषयी काय सांगण्यात आलेलं आहे बघा, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवीन। म्हणजे इथे न्याय म्हणजे नुसता एखाद्याचा न्याय आपण करतो तसा नव्हे, तर नीतिमत्व काय आहे ते समजून सांगणार आहे। तो भांडणार नाही, ओरडणार नाही, रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही। ह्याचा अर्थ अगदी निमूटपणे तो आपलं कार्य पुढे सुरू ठेवणार आहे। चेपलेला बोरू तो मोडणार नाही, म्हणजे बिचारे गोरगरीब
जे काही थोडंफार काम करत आहेत, ओझ्याखाली दबलेले आहेत, त्यांना तो पूर्णपणे मोडून टाकू देणार नाही. मिनमिनती वाद तो विझवणार नाही. काही लोकांच्या अंतःकरणामध्ये थोडाफार श्रद्धेचा दीप तेवत असतो, मिळमिळत असतो. असा दीप सतत प्रज्वलित कसा होईल, त्यासाठी तो प्रयत्नशील राहणार आहे. तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील. म्हणजे परराष्ट्रीयांना देखील कुठेतरी त्याच्या ठायी आशेचा किरण दिसणार आहे. आपल्या जीवनामध्ये कधीकधी काही गोष्टींना उशीर झालेला असतो. माणसाने धीर धरायचा असतो. धीर धरारे धीरापोटी, फळे रसाळ गोमटी. अशा प्रकारे आपल्याही जीवनामध्ये उशिरा का होईना परमेश्वराचं राज्य अवतरावं आणि परमेश्वराचा सेवक आपल्या भोवती कार्यरत आहे याचं दर्शन आपल्याला घडावं, म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो.